आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. कल्याणमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे रविवारी लोकार्पण. कल्याण शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी केली पाहणी. कल्याण पूर्वेतील ड प्रभाग येथील बहुप्रतीक्षित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून येत्या 10 मार्च रोजी बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं जाईल. आज गुरुवारी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी स्मारकाच्या कामाची पाहणी केली. महेश गायकवाड यांनी कामाची पाहणी करून पुन्हा एकदा जनसेवेची सुरुवात केली आहे. यावेळी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष अण्णा रोकडे, अध्यक्ष अंबादास दानवे, सचिव सुमेध हुमने, खजिनदार शेखर केदारे, पत्रकार किरण सोनवणे, मनीष बनकर, विजेंद्र भवार, प्रशांत बोटे, निलेश रसाळ, मधुर म्हात्रे, तेजस देवकते, नुपूर गावकर, भूषण यशवंतराव व इतर नागरिक उपस्थित होते. येत्या रविवारी दुपारी 3:30च्या सुमारास कल्याण पूर्व सूचक नाका येथून बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याची भव्य मिरवणूक मोठ्या दिमाखात ढोल ताशांच्या गजरात निघणार आहे. तसेच ड प्रभाग येथे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम देखील होणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे. आज खऱ्या अर्थाने 14 वर्षाचा वनवास हा कल्याण पूर्वेकरांच्या नागरिकांचा संपलेला आहे. अनेक पुढाऱ्यांनी या ठिकाणी नारळ फोडली, उद्घाटने केली, पण माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी जे बोलतो ते करतो एकवचनी असे या ठिकाणी यावेळेस सिद्ध झालेले आहे. प्रत्येक वेळी जे कल्याण शहरासाठी लागेल ते तळागाळातून करणारे माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब. मला वाटतं बऱ्याच लोकांनी शेखर केदारे असेल, विवेक जगताप असतील, प्रशांत बनसोडे असेल, भरत सोनवणे असतील, आमचे ज्येष्ठ आपले अण्णा रोकडे, अंबादे सर, म्हणजे असे अनेक, आता किती जणांची नावं घेऊ शकणार नाही, प्रशांत दादा असेल, म्हणजे अनेक लोकांनी या ठिकाणी उपोषणं केली. अनेक पुढाऱ्यांच्या दालनात जाऊन पाय घासली, चपला घासल्या आणि ते करत असताना शेवटचं मला वाटतं उपोषण या ठिकाणी जेव्हा बसले होते त्यावेळेस महापौर आमचे राजेंद्र देवळेकर आले होते, श्रीकांतजी शिंदे साहेब आले होते आणि त्यावेळेस त्यांनी जो वचन दिलं की आम्ही या ठिकाणी आपण पुतळा तर उभारूच, पुतळ्याची मागणी होती बाबासाहेबांची, पण माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी या सगळ्यांना एक असा संदेश दिला की बाबासाहेबांचा पुतळा तो उभारू, पण बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांच्या जीवनातली त्यांची जीवनयात्रा, त्यांनी केलेलं त्याग, संघर्ष, त्यांनी सोसलेले दुःख, त्रास, या सगळ्या गोष्टी जेव्हा या ठिकाणी आपल्याला समाजामध्ये दाखवण्यात येतील तेव्हा खऱ्या अर्थाने मला वाटतं नवी पिढीचे प्रबोधन होईल. विद्यार्थी वर्ग असू द्या, तरुण वर्ग असू द्या, ज्येष्ठ असू द्या, याच ठिकाणी अनेक जिल्ह्यातून ज्या वेळेस हे या ठिकाणी पूर्णपणे तयार होईल, अनेक जिल्ह्यातून विद्यार्थी येतील आणि मोठ्या राज्यातून या ठिकाणी जेव्हा पाहायला येतील, मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये एकमेव असं स्मारक असणार आहे जे अनंत काळ लौकिक राहील. मी आवर्जून आपल्या कल्याण पूर्वेच्या नागरिकांना, इतर शहरातल्या लोकांना आवाहन करतो, त्यांना निवेदन करतो की येत्या 10 तारखेला बाबासाहेबांचा पुतळा, मी बोलतो पुतळा नाही तर हे जिवंत विचार आपल्या सगळ्यांच्या जवळ येत आहेत. त्या 10 तारखेला 4 वाजता सूचक नाक्यापासून जी रथयात्रा निघणार आहे बाबासाहेब आंबेडकरांची, अनेक महिला, सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी समाविष्ट होणार आहेत. अनेक जागी लोकांच्या छोट्या मोठ्या बैठका चालू आहेत. त्यामुळे मला वाटतं की डोळ्याला पाणी भरणारं दृश्य असेल आणि बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी आगमन जल्लोषातून आहे. आनंद शिंदे यांचासुद्धा या ठिकाणी भीमगीतांचा कार्यक्रम असणार आहे. मला वाटतं 10 तारीख हा कल्याण शहरासाठी सुनहरा दिवस आहे आणि मी आवाहन करतो मोठ्या संख्येने लोकांनी या ठिकाणी यावं असं आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.
आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.